ठीक. माझं नाव सूर्यकांत लोखंडे आहे आणि माझा हा प्लास्टिक स्क्रॅपचा व्यवसाय आहे ज्योती पॉलिमर्सच्या नावाने. आणि मला म्हणजे आज सकाळी पहाटे 3 वाजताच्या जवळपास मला फोन आला की तुमच्या गोडाऊनला आग लागली आहे. मी त्याच हिशोबाने पटकन 10 ते 15 मिनटामध्ये गोडाऊनला पोहोचलो आणि इथे आल्यावर बघितलं की अग्निशामक दल ऑलरेडी आलेली होती आणि पोलीस पण ऑलरेडी इथं हजर होते आणि विझवण्याचं काम सुरू होतं. तर मग मी असं केलं की आजूबाजूला लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला की काय कारणाने आग लागली. तर त्यांनी सांगितलं की रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान एक लग्नाची वरात आली होती. त्याच्यामध्ये खूप सारे त्यांनी फटाके फोडले आणि त्या फटाक्याच्या चिंगारीने मला असं वाटतं की ते आग लागली आणि त्याच्यानंतर एक मोठी आगमध्ये कन्वर्ट झाला आणि पूर्ण आमचं जे स्क्रॅपचं जे गोडाऊन होतं ते जळून खाक झालं. तर म्हणजे जवळपास समजा शेड समजा लोह्याचं टिनाचं जे शेड आहे ते समजा जर बघितलं तर जवळपास नाही काही तर 40 ते 50 लाखाचं शेड होतं आणि जे माल जो जळून हे झाला तो जवळपास 15 लाखाचा माल असावा पाहिजे. जे आल्या त्या 4ही झोनमधून आधी सुरुवातीला 8 गाड्या आल्या आणि ते कंटिन्यू गाड्या पाठवत राहिल्या. आताही एक गाडी आलेलीच आहे, आणखी विझवण्याचं काम सुरूच आहे. शासनाला माझी हीच विनंती आहे की मला जो संशय वाटत आहे की जी वरात आली होती लग्नाची त्याची तुम्ही तहकीकात करून मला जे काही मुआवजा मिळू शकतो ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. हा इमामवाडा पोलीस स्टेशनच्या समोरचा गणेशपेठच्या हद्दीमधला भाग आहे.